नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायलीला जिन्यावरून ढकलून देऊन प्रियाचं पोट काही भरत नाही. ती पुन्हा एकदा सायलीवरती हल्ला करायला जाते, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा सायली हॉस्पिटलमध्ये असते, डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आता या 24 तासामध्ये अंडर ऑब्झर्वेशन तिला ठेवलेलं आहे. घरातील सगळेजण टेन्शनमध्ये असतात, हॉस्पिटलमध्ये सगळेजण आलेले असतात. इथे जन्माष्टमीचा दिवस असतो, गोकुळाष्टमीचा दिवस असतो आणि नेमकं त्याच दिवशी सायलीवरती हा सगळा प्रसंग ओढवलेला असतो. सगळेजण सायलीची काळजी करत असतात, देवाकडे प्रार्थना करत असतात. पण इकडे प्रिया मात्र म्हणत असते, काही झालं तरी या सायलीचा जीव घेतला पाहिजे, कारण ही सायली नसेल तरच अर्जुन माझ्याकडे येणार आहे. ही जर सायली असेल तर अर्जुन माझ्याकडे येऊ शकत नाही, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी सायलीला ऑक्सिजन लावलेला असतो, सगळ्या मशिनरी तिथं चालू असतात. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया कोणी नाही हे पाहून तिथे जाते. आणि प्रिया जेव्हा तिथे गेलेली असते तेव्हा प्रिया सायलीचा ऑक्सिजन मास्क काढायचा प्रयत्न करत असते. आणि नेमका त्याच वेळी अर्जुन तिथं आलेला असतो. आणि अर्जुन प्रियाला म्हणतो की तन्वी, काय करतेस तू इथे? तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि प्रिया चपापते. म्हणजे अगदी मोक्याच्या वेळी येऊन अर्जुनने सायलीचा जीव वाचवलेला असतो प्रियाच्या तावडीतून. त्याचबरोबर आणखी एक कोण व्यक्ती आहे जिच्यामुळं सायलीचा जीव हा पूर्णपणे सायली बरी होणार आहे, सायलीला गरज आहे त्यावेळेस ती व्यक्ती मदत करणार आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्जुन मात्र आता डोळ्यात तेल ओतून अक्षरशः सायलीचं रक्षण करत आहे, कारण अर्जुनला कळलेलं आहे की सायलीच्या जीवावर कोणीतरी उठलेलं आहे. त्यासाठीच अर्जुन एवढी काळजी घेत आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि प्रिया यांच्यामध्ये जोरदार भांडण झालेलं असतं. कारण सायली जेव्हा किचनमध्ये आलेली असते आणि ती पाहते आपल्या प्रतिमात्या झोपलेत का हा विचार करू लागते. आणि मग सायली प्रतिमात्यांकडे आलेली असते. तर तिच्या लक्षात येतं प्रिया तिथं प्रतिमाजवळ असते. आणि प्रिया प्रतिमाला म्हणत असते की काहीही झालं तरी मला मुलगी मानावंच लागेल. सगळं घर तुला सांगत आहे की मी तुझी मुलगी आहे, पण तुला अजिबात वाटत नाही. तू बघ, हे गळ्यातलं लॉकेट बघ, माझ्या गळ्यातलं लॉकेट बघ, तुझ्या लक्षात येईल काय वाटतंय ते, असं ती बोलत असते. परंतु प्रतिमाला त्रास होत असतो. ती म्हणत असते, आठवते का हॉस्पिटलमध्ये तुला ॲक्सिडेंटचा दिवस आठवते का? तुला माहिती आहे ना, मी तुला ओरडत होते, बाबा आई आई करून ओरडत होते गाडीत, माहिती आहे ना, अर्जुनचा वाढदिवस करून आपण निघालेलो होतो. हे सगळं प्रिया बोलत असते. सायली पाहत असते. सायली म्हणत असते, प्रिया थांब, नको, त्यांना त्रास होतोय. प्रिया म्हणते, आत्ताच्या आत्ता तू निघ इथून, ही माझी आई आहे आणि तिच्यासोबत काय करायचं हे मी ठरवणार आहे, तुला जावं लागेल, असं ती ओरडून ठणकावून सांगत असते. मग तन्वी म्हणत तसं म्हटल्यानंतर सायली मात्र शांत राहते. पण प्रतिमाला त्रास होत असतो. पुन्हा प्रिया जवळ जाते. ती ओरडू लागते. ती म्हणत असते, काहीही झालं तरी मी ऐकणार नाही, काहीही झालं तरी मला माहिती आहे, कारण मी तुझी मुलगी आहे, सगळं घरबार तुला सांगत आहे, पण तू मात्र त्या सायलीच्या मागे मागे करत असते. आणि ॲक्सिडेंटचा दिवस आठव असं म्हटल्यानंतर प्रिया मुद्दाम करत असते. प्रतिमाला मात्र त्रास होत असतो. प्रतिमा अक्षरशः कासावीस झालेली असती, रडवेली झालेली असती, घाबरलेली असते. आणि सायलीला ही गोष्ट काही सहन होत नाही. मग सायली प्रतिमाच्या जवळ जाते आणि प्रियाला तिथून बाजूला खेचते आणि प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवते. आणि प्रियाला म्हणते की चल निघ आत्ताच्या आत्ता इथनं, पुन्हा प्रतिमात्यांच्या जवळ यायचं नाही. त्या सगळ्यांना वाटते की प्रतिमात्यांनी सगळ्यांशी व्यवस्थित बोललं पाहिजे, त्यांना ओळख दिली पाहिजे. तर पूर्णाची काळजी करत आहेत. रविराज सरांनाही वाटतं की त्यांच्या बायकोने त्यांना ओळखलं पाहिजे, पण तुला ऐकूनच घ्यायचं नाही आहे. काय चाललंय तुझं नक्की? तू कोणता विचार करतेस, कोणत्या थराला जाते, तुला कळतंय का? असं सायली ओरडून ओरडून प्रियाला सांगत असते. सायलीने तिच्या खानदिशी कानाखाली वाजवलेली असते आणि एवढ्यावरच सायली थांबलेली नसते. तर सायलीनं हेही सांगितलेलं असतं की पुन्हा प्रतिमात्यांच्या जवळपासही फिरकायचं नाही, एवढं लक्षात ठेव, कारण प्रतिमात्यांना जर त्रास झाला तर मी सहन करणार नाही, असं सायलीने ठणकावून प्रियाला सांगितलेलं असतं. तर एवढं सगळं जरी घडलेलं असलं तरी प्रिया मात्र मूर्ख असते. तिनं म्हणते की तू माझ्या कानाखाली वाजवलेली आहे, आता याचा बदला मी घेणार.
आणि सायलीच्या बाबतीत तिने विचार ठरवते की आता ह्या सायलीला चांगलंच अडचणीत आणायचं आहे, हा विचार सायलीच्या बाबतीत प्रिया करू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाच्या डोक्यात मात्र सर्व हेच सुरू असतं. प्रियाचं असं म्हणणं असतं की हिला मी अर्जुनपासून तोडणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया सायलीला म्हणते की अर्जुन आणि मी लंचला जाणार होतो, पण बघ अर्जुन आज ऑफिसमध्ये नाहीच. त्यावेळेस सायली म्हणते काय काय बोलतेस तू, मला सांगितलं असतं ना त्यांनी. आणि मग सायलीला घेऊन ती ऑफिसमध्ये जाते. तिथे गेल्यावर तिला दाखवून देते, बघ मी सांगितलं होतं ना तुला अर्जुन इथं नाही आहे, तरी तुला माझं ऐकायचंच नव्हतं. बघ इथे अर्जुन नाही आहेच ना, लक्षात आलं का तुझ्या. आणि घरी आल्यानंतर पण प्रियाची नाटकं सुरू होतात. प्रिया तिला म्हणत असते, बघितलंस ना मी तुला वारंवार सांगत होते पण तुला ऐकायचंच नाही आहे. अर्जुन मला सांगून गेलेला आहे, माझ्यासाठी अर्जुनने हे सगळं प्लॅनिंग केलेलं होतं असं प्रिया तिला सांगत असते. घरी आल्यानंतर पण अर्जुन बसलेला असतो सोफ्यावरती. प्रिया अक्षरशः त्याच्या मांडीवर बसल्यासारखी जाऊन बसते. सायली किचनमध्ये असते. सायली पाहत असते आणि प्रिया अर्जुनला म्हणते की आपलं ठरलं होतं ना आजचं लंचचं, मग तू का कॅन्सल केलं असं बोलत असते. आणि ती सायलीला दाखवून देत असते, बघितलं का अर्जुन सगळ्या गोष्टी मलाच सांगत आहे, तो माझ्याशीच बोलत आहे, मला सांगत आहे असं सगळं ती बोलत असते. सायलीला मात्र राग आलेला असतो. ह्या प्रियाचं जे वागणं आहे ते काही सायलीला पटत नसतं. त्यानंतर सायली विचार करत असते. सायली म्हणत असते की काही झालं तरी तू आता यांच्या रूमकडे जायचं नाही असं ती ठणकावून प्रियाला सांगत असते. प्रियाला म्हणत असते की तुला वारंवार आमच्या रूममध्ये जायची गरज नाही. प्रिया म्हणत असते की मला अर्जुनने सांगितलेलं आहे तू माझ्या रूममध्ये कधीही येऊ शकतेस, पण मी तुला सांगते. सायली म्हणते की ती रूम माझी आहे, त्यामुळं त्या रूमकडे जायचं नाही हे मी तुला सांगत आहे. त्या क्षणी प्रिया ही सायलीला ढकलून देते आणि सायली अक्षरशः गरंगळत जिन्यातून खाली येत असते. त्याचवेळी अर्जुन तिथं आलेला असतो. अर्जुन पाहतो सायली पडत आहे. अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन जोरात किंचाळतो, सायली सायली म्हणून तो ओरडू लागतो. अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण हे सगळं काय घडलेलं आहे आपल्या सायलीच्या बाबतीत हे चुकीचं घडलं आहे हे अर्जुनला जाणवत असतं. अर्जुन म्हणत असतो नाही काही झालं तरी सायलीला काही होता कामा नये असं म्हणत तो धावत येतो. आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं म्हणजे हे सगळं प्रियानं घडवून आणलेलं आहे, या सगळ्याला प्रिया जबाबदार आहे हे अर्जुनला कळलेलं असतं. परंतु इकडे सायलीचा जीव वाचवणं महत्त्वाचं असतं. अर्जुनच्या आवाजाने सायली खाली कोसळल्याच्या आवाजाने सर्वजण बाहेर आलेले असतात. सर्वांना काळजी वाटत असते की हे सगळं काय होऊन बसलं आहे. अर्जुन आणि सायली या दोघांनाही काही होता कामा नये असं सगळ्यांना वाटत असतं. सायलीच्या बाबतीत जे घडलेलं असतं ते पूर्णपणे चुकीचं असतं. सायलीचा जीव वाचवणं महत्त्वाचं असतं. प्रतिमा पण तिथं आलेली असते. अर्जुन आऱ्याच्या वेगाने सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचतो. तिथं तिला ॲडमिट केलेलं असतं. सायली बेशुद्ध असते. सायलीला कळत नसतं की तिला काय होत आहे. अर्जुन मात्र कासावीस झालेला असतो. घरातील सगळेजण टेन्शनमध्ये असतात. सगळेजण अर्जुनची समजूत घालत असतात. अर्जुनला सांगत असतात की काळजी करू नको, काही होणार नाही आहे तिला असं अर्जुनची समजूत घालू लागलेले असतात. पण अर्जुनला मात्र काळजी वाटत असते. प्रतिमा त्याचबरोबर सर्वजण तिथं असतात. आणि आता डॉक्टर सांगतात की सायलीला रक्ताची गरज आहे, काहीही झालं तरी तिच्या ब्लडचं रक्त तुम्हाला मिळालंच पाहिजे. तेव्हा अर्जुनला टेन्शन येतं, कारण आता सायलीला रक्त कसं मिळवून द्यायचं हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. कारण सायलीचा ब्लड ग्रुप हा खूपच रेअर असतो. आणि मग त्यावेळेस तिथं कुसुम पण आलेली असते, प्रतिमा पण असते. आणि मग प्रतिमा म्हणते की मी सायलीला रक्त देते कारण मला माहिती आहे असं ती कल्पनाला सांगत असते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं पण प्रतिमा तुला माहिती आहे का सायलीचा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे. अगं तिचा ओ निगेटिव्ह आहे तो ब्लड ग्रुप. त्यावेळेस प्रतिमा म्हणते की मला माहिती आहे, मी याच्या आधी तिला रक्त दिलेलं आहे असं ती खुलवून सांगत असते. तेव्हा कुसुमताई म्हणते की हो, ह्या कविताताई आहेत आणि यांनी मागच्या वेळी जेव्हा सायलीवरती हल्ला झालेला होता तेव्हा या कविताताईंनी सायलीला रक्त दिलेलं होतं. त्यांचा रक्तगट जो आहे तो सायलीशी मॅच होत आहे, कारण त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट झालेला, त्यामुळं मी त्यांना घेऊनच इथे आलेले होते आणि त्यांनीच सायलीला रक्त दिलेलं होतं असं कुसुमताई सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की
आता प्रतिमा ही सायलीला रक्त देण्यासाठी तयार होते आणि ती लगेचच त्या गोष्टीची पूर्तता केली जाते. सायलीला तिथे हॉस्पिटलमध्ये रक्त देण्यासाठी आता प्रतिमाला पण एका रूममध्ये नेलं जातं. त्याचवेळी सगळेजण बाहेर बोलत असतात. रविराज म्हणतात की मला कळतच नाही आहे, कारण सायलीचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एकसारखा, म्हणजे हे कसं शक्य आहे? कारण तन्वीचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप हा एकसारखा होता, पण हे कसं शक्य आहे हा प्रश्न पडलेला असतो. त्याचवेळी प्रियाला मात्र टेन्शन येतं. प्रिया विचार करू लागते की हे सगळं काय होतंय, मी पूर्णपणे अडकले जाते का, मी रचलेला डाव माझ्या चांगल्यात येतोय का, हा विचार प्रियाच्या डोक्यात आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली जेव्हा तिथं असते, सायलीच्या बाबतीत आता डॉक्टर सांगतात की 24 तास खूप महत्त्वाचे आहेत आणि प्रतिमाचं रक्त सायलीला दिलं जातं. त्यानंतर प्रियाच्या डोक्यात विचार येतो. प्रिया म्हणते, मला जर अर्जुनला मिळवायचं असेल तर ह्या सायलीला संपवावंच लागेल. ही सायली जगून काहीच उपयोग नाही आहे. एकतर प्रतिमा हिला मुलगी म्हणून ओळखेल आणि त्याहीपेक्षा हिले जर सगळ्यांना सांगितलं किंवा घरात सगळ्यांना कळलं की हीच तन्वी आहे तर खूप अवघड होईल. त्यापेक्षा अर्जुनलाही मला मिळवायचं आहे, अर्जुनला मिळवणं माझ्यासाठी सोपं होणार आहे जेव्हा मी हिला संपवेल, असा विचार आता प्रियाने केलेला असतो. आणि प्रिया म्हणत असते की काहीही झालं तरी मी हिला संपवणार. आणि आता सगळेजण बाहेर असतात, तिथे विचार करत असतात. प्रतिमाचं ब्लड द्यायचं असतं, तिकडे काही जण असतात आणि मग प्रिया त्या संधीचा फायदा घेत सायलीच्या रूमकडे जाऊ लागते. सायलीला ICUमध्ये शिफ्ट केलेलं असतं. प्रिया त्या बाजूने जात आहे, त्या दिशेने जात आहे आणि मग सगळेजण असतात. तेव्हा इकडे पूर्णाजी त्याचबरोबर अस्मिता घरी असतात. पूर्णाजी म्हणत असते की काय झालं असेल, सायली बरी असेल ना. इकडे विमल पण काळजी करत असते. विमलला पूर्णाजी म्हणते की विमल चल, पाण्यात देव ठेवायचे आहेत आपल्याला, काही झालं तरी सायलीला काही होता कामा नये. या घरासाठी तिने खूप काही केलेलं आहे, त्यामुळं तिला काही होता कामा नये असं पूर्णाजी म्हणत असते. आणि प्रिया सायलीच्या रूममध्ये येते आणि तिच्या तोंडावरती जो ऑक्सिजन मास्क लावलेला आहे तो ऑक्सिजन मास्क ती काढते आणि त्याचबरोबर ती काढत असते. त्याच वेळी तिथं अर्जुन पोचलेला आहे आणि अर्जुन त्या क्षणी म्हणतो की तन्वी काय करतेस तू इथे, सायलीच्या रूममध्ये का आलेली आहेस, तुला माहिती आहे ना हे ICU वॉर्ड आहे, इथे यायचं नाहीस, असं म्हणत त्याने प्रियाला रंगेहात पकडलेला आहे. आणि प्रियाचा हात हा सायलीच्या ऑक्सिजनला लागत असतो. हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन मग प्रियाला तिथून खेचत बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो की तुझं काय चाललंय ना ते शांत राहायचं आहेस, तू एवढं लक्षात ठेव, आत्ता घरी जा, इथे थांबायची काहीही गरज नाही, कळते का तुला, असं म्हणत ओरडूनच तो तिच्यावरती बोलत असतो. कारण त्याला शंका आलेली असते, नक्कीच ही काहीतरी करायला गेलेली होती. हा डाऊट अर्जुनच्या मनात आलेला असतो. अर्जुनला काळजी वाटत असते आणि प्रिया सायलीचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुनने तिला सायलीचा जीव वाचवलेला असतो. आणि आता तरीही अर्जुनने कोणाला काहीही सांगितलेलं नसतं. अर्जुन मात्र विचारच करत असतो आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया ही रडायचं नाटक करते आणि ती रविराजच्या जवळ जाऊन रडू लागते. बाबा बघा ना सायलीच्या बाबतीत काय झालंय, असं सगळं रडायचं नाटक करत असते. तेव्हा अर्जुन इकडे विचार करत असतो. तो म्हणत असतो की जेव्हा ही तन्वीवरती आलेली होती त्यानंतर सायली पडलेल्या आहेत, आत्ता पण तन्वी सायली यांच्या रूममध्ये गेलेली, म्हणजे तन्वीनेच काही केलं नसेल ना. जेव्हा सायली शुद्धीवर येईल तेव्हाच कळेल मला. देवा काहीही करून सायलीला लवकर बरं कर, सायलीला काही होऊ देऊ नको, असे म्हणत अर्जुन हा देवाच्या पुढे हात जोडू लागतो. घरातील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. हॉस्पिटलमध्ये प्रताप, कल्पना, त्याचबरोबर प्रतिमा, रविराज सर्वजण असतात. त्यांनाही खूप काळजी वाटत असते. अर्जुन हा अश्विनला तिथल्या डॉक्टरांना वारंवार सांगत असतो की सायलीला काही होता कामा नये. वारंवार तो डॉक्टरांशी संपर्क साधत असतो. तो कासावीस झालेला असतो. तेव्हा रविराज अर्जुनला जवळ घेतो आणि म्हणतो काळजी करू नकोस, तिला काही होणार नाही. अरे खरंच ती खूप चांगली आहे, देव आहे ती, कारण तिने आपल्या सर्वांना एकत्र आणलेलं आहे, तिला काही होणार नाही असं रविराज सांगत असतो. त्यानंतर इकडे प्रताप पण अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. सायलीची कंडिशन क्रिटिकल असते आणि तिथे अर्जुन पोचला म्हणूनच त्याने प्रियापासून सायलीचा जीव वाचवलेला असतो. जेव्हा आता सायली शुद्धीवर येईल तेव्हा नक्की काय होईल, तिला लहानपणीच्या गोष्टी आठवतील का. प्रतिमा तिची आई आहे, रविराज तिचे बाबा आहेत, सुभेदार कुटुंब, किल्लेदार कुटुंब
हे सगळं तिचं आहे हे तिला आठवेल का, हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर असेच अपडेट्स पाहण्यासाठी, ट्विस्टचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, बेल आयकॉन प्रेस केलं तर नक्कीच तुमच्याकडे तिथे क्लिक होईल, रिंगटोन जी असेल ती वाजेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.